गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे थेरॉटिकल एक्झाम्पल्स युनिट 2 मधले 2.5 मधले एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. आता आपण 2.6 सॉल्व करणार. त्याआधी आपण सॉल्व्ड एक्झाम्पल बघणार. अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याच्यामध्ये थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा दिलेला आहे. थेरॉटिकल एक्झाम्पलमध्ये जे क्वेश्चन समजून घेणं आणि त्या क्वेश्चनमध्ये कुठले वर्ड्स काय दिलेले आहेत हे समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट असते. वर्ड्स समजले तर आपल्याला इक्वेशन तयार करता येतं आणि इक्वेशन तयार झालं की रूट्स निघतात त्याचे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल बघणार आपण. काय दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, देर इज अ रेक्टँग्युलर अनियन स्टोअर हाऊस इन द फार्म ऑफ मिस्टर रत्नाकर राव ॲट तिवसा. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रीथ. आता ही लाईन दिलेली आहे, याच्याकडे फोकस करायचं की काय दिलेली आहे. आणि सेकंड दिलेला आहे अँड डायगोनल इज, बघा, अँड डायगोनल इज मोर दॅन लेंथ बाय 1 मीटर. मोर दॅन वर्ड आलेला आहे, तर ह्या मोर दॅन वर्डकडे लक्ष द्यायचं, कारण थेरॉटिकल एक्झाम्पल्समध्ये वर्ड्स मोस्ट इम्पॉर्टंट असतात. ते समजले तर एक्झाम्पल तयार करता येतं. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या स्टोअर हाऊसची आपल्याला लेंथ अँड ब्रीथ फाइंड आउट करायची आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द स्टोअर हाऊस. तर हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करणार आपण बघा. तर सर्वात आधी काय दिलेलं आहे इथे, एक्झाम्पल समजून घ्या. इथे लेट ब्रीथ ऑफ द स्टोअर हाऊस बी एक्स मीटर. म्हणजेच काय, तिथे ब्रीथ दिलेली नाही आहे, तर ब्रीथ काय घेतली आपण, स्टोअर हाऊसची एक्स मीटर घेतली. काय घेतली, एक्स मीटर. अँड लेंथ इज इक्वल टू एक्स प्लस 7 मीटर. इथे याच्यामध्येच म्हटलेलं आहे लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रीथ. म्हणजेच काय, लेंथ जी आहे ही मोर दॅन आहे म्हणते, म्हणजे प्लस येणार. काय होणार, लेंथ ही मोर दॅन होणार कशापेक्षा, ब्रीथ. पण कितीने, 7ने. म्हणजेच काय, एल इज इक्वल टू, याला काय लिहिणार मग आपण बघा, दिलेल्या कंडिशननुसार घेतलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर लेंथ किती आहे म्हणते ब्रीथच्या, मोर दॅन 7. म्हणजेच काय, एक्स प्लस 7 मीटर एवढी होणार लेंथ. आणि डायगोनल किती दिलेली आहे, डायगोनल एक्स प्लस 7 मोर दॅन इट्स लेंथ बाय 1. म्हणजेच काय, लेंथपेक्षा 1ने जास्त आहे. म्हणजे आपली लेंथ आहे एक्स प्लस 7 आणि मोर दॅन 1 म्हटल्यानंतर काय होणार, बाय 1. म्हणजे 1 ॲड होणार त्याच्यात, एक्स प्लस 1 7 प्लस 1. म्हणजेच डायगोनल किती होणार, एक्स प्लस 8 मीटर. म्हणजे हे लेंथ मिळाली आपल्याला आणि डायगोनल मिळालं. आता लेंथ आणि या डायगोनलचा यूज करूनच आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय होणार मग क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे तयार बघा. इथे मी काय यूज करणार, आता इथे लेंथ आणि डायगोनल म्हटलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की इथे कुठला फॉर्म्युला यूज व्हायला पाहिजे. डायगोनल कशामध्ये येते, एक तर स्क्वेअरमध्ये येतं, रेक्टँगलमध्ये आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये. तर सपोज इथे रेक्टँग्युलर शेप घेतलेला आहे, तर इथे काय डायगोनल दिलेला आहे एक्स प्लस 8 मीटर आणि त्याची लेंथ दिलेली आहे. लेंथ किती दिलेली आहे आपल्याला इथे समजून घ्या. लेंथ दिलेली आहे आपल्याला एक्स प्लस 7. एक्स प्लस किती दिलेली आहे, एक्स प्लस 7. ही झाली त्याची लेंथ आणि ही झाली त्याचं डायगोनल. तर आपल्याला काय करायचं आहे, याचंच आपल्याला पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करून, याच्यामध्ये काय यूज होणार, पायथागोरसचा फॉर्म्युला यूज होणार. तर बघा आता पायथागोरसचा फॉर्म्युला कसा होणार. यामध्ये बघा आपण ब्रीथ तर एक्स समजूनच घेतलेली आहे, सपोजमध्ये घेतलेली आहे. सपोज द लेंथ ऑफ स्टोअर हाऊस, सॉरी इथे ब्रीथ पाहिजे होतं, BREATH, ब्रीथ. सपोज द ब्रीथ ऑफ स्टोअर हाऊस इज एक्स मीटर. ठीक आहे, तर हे काय दिलेले आहे, ब्रीथ दिलेली आहे. ब्रीथ काय घेतली आपण, एक्स मीटर घेतली आणि त्याची लेंथ आहे किती, एक्स प्लस 7 आणि त्याचं डायगोनल आहे एक्स प्लस 8. तर आता काय करणार आपण, बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरसचा थेरम यूज करणार आपण इथे बघा. बाय पायथागोरस
पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरसचा थेरम तुम्हाला माहीतच आहे. काय इथे जस्ट मी ABC नाव घेऊन घेते त्या ट्रायंगलला. काय होणार इथे डायगोनलचा स्क्वेअर होणार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे झालं आपला पायथागोरसचा थेरम. इथे अप्लाय करायचं आहे. ACची व्हॅल्यू काय आहे आपली x+8, डायगोनलची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर करणार आणि इज इक्वल टू ABची व्हॅल्यू काय दिलेली आहे x² प्लस BCची व्हॅल्यू काय दिलेली आहे x+7 त्याचा स्क्वेअर. ज्या व्हॅल्यूज दिलेल्या त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. आता जस्ट काय आपल्याला कॅल्क्युलेशन सॉल्व करायचं आहे. काय होणार कॅल्क्युलेशन याच्यामध्ये बघा इथे ॲज अ फॉर्म्युला तयार होणार x². इथे फॉर्म्युला अप्लाय होणार. कुठला फॉर्म्युला अप्लाय होते ते सुद्धा सांगते मी. x² प्लस ट्वाईस AX. इथे काय होणार ट्वाईस AX होते की नाही. आता Aची व्हॅल्यू ही आहे आणि 8 Xची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. तर इथे काय होणार मग 16X होणार. इथे काय होणार 16X आणि त्याच्यानंतर काय होणार मायनस इथे किती आहे 8चा किती स्क्वेअर होणार मग 64 इज इक्वल टू x² ॲज इट इज ठेवणार. सेम इथे जो फॉर्म्युला इथे कुठला फॉर्म्युला यूज होते इथे बघूनच घ्या एकदा सांगते मी. इथे कुठला फॉर्म्युला अप्लाय होते A+B होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय येते A² प्लस ट्वाईस AB प्लस B². सेम फॉर्म्युला मी हा इथे अप्लाय केलेला आहे. Aच्या जागी x आहे आणि Bच्या जागी 8 आहे. सेम काय x² नंतर ट्वाईस AB आहे तर मी ह्या दोघांची ट्वाईस केलेली आहे म्हणजे ट्वाईस x 8 केलेला आहे. मग इथे काय होणार 8 2 16 आणि हा x ॲज इट इज राहणार म्हणजे 60x. म्हणजे इथे काय आलेला आहे ट्वाईस 8x येणार ट्वाईस ABच्या ठिकाणी आणि 8 × 2 होणार आणि इथे x ॲज इट इज 8 2 16 होणार. अशाच पद्धतीनं फॉर्म्युला सेम इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथे काय होणार फॉर्म्युला अप्लाय करत असताना बघा प्लस हा x² प्लस ट्वाईस A1 ट्वाईस ABच्या ठिकाणी आता ट्वाईस x7 घ्यावं लागेल. ट्वाईस म्हणजे काय 2 टाईम तर 7 2 14 आणि x येणार हा x आणि प्लस 7चा स्क्वेअर किती होणार 49. हे झालं आपलं एवढं इक्वेशन. आता काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे जस्ट इक्वेशन आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे. बघा इथे काय होणार हा ही मी जसंच्या तसेच ठेवते. इथे x+x काय होणार इथे x² प्लस x² काय होणार इथे काय करणार ही जेवढी पण टर्म दिलेली आहे आपण इक्वल टूच्या तिकडे घेऊन जाऊ म्हणजेच काय होणार ती प्लसची ऑल मायनस होणार. मग काय होणार इथे बघा नेक्स्ट काय होणार ही पूर्ण टर्म मी तिकडे घेऊन जाते. ही ॲज इट इज लिहिते x² प्लस x² किती होणार ट्वाईस x² प्लस हा 14x प्लस 14x प्लस 49. आता ही टर्म पूर्ण तिकडे घेऊन गेल्यानंतर काय होणार मायनस होणार मायनस x² मायनस 16x मायनस 64. हे झालं काय सर्व जे प्लस आहे ते सर्व काय होणार मायनस इकडे गेल्यानंतर मायनस होतं. नंतर काय इथे बघा 2x² मधून x² गेला तर किती रिमेनिंग राहतं x². नंतर काय 14x आणि 16x आहे. आता इथे प्लस 14x आहे इथे 16x आहे तर 16 मधून 14 गेला तर किती मायनस 2x. 16 हा मोठा नंबर आहे त्यामुळे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर काढला तर मायनस साईन येणार. आणि आफ्टर दॅट 64 मधून 49 काढायचे तर किती राहणार मायनस 15 आणि इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आत्ता काय करायचं आहे आपल्याला हे तर आपल्याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं पण आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने याचे रूट्स काढायचे आहे. मग रूट्स कसे काढणार बरं बघा आता इथे -15 दिलेलं आहे आणि इथे एक्सचा कोएफिशियंट 1 आहे काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथे सॉल्व करूया बघा -15x त्याचे काय करायचे आहे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. असे फॅक्टर्स काढायचे आहे की इथे आपला आन्सर -2 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 15 यायला पाहिजे. काय होणार मग 5 3 चा 15 आणि -5
-5 3 -15 आणि -5 मधून जर 3 आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला आन्सर आपलं -2 एवढं मिळते. नेक्स्ट काय होणार बरं बघा, इथे व्हेरिएबल x आहे, तर हे 15x ठिकाणी इथे 15x आला, 2x ठिकाणी रिप्लेस करणार. x स्क्वेअर येणार -5x प्लस 3x -15 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं फॅक्टरायझेशन मेथडचं एक्झाम्पल. मग काय होणार, इथे सिम्पल आहे, याच्या आधी आपण सॉल्व केलेले आहे. जस्ट वरची थिअरी समजून घेणं, वर्ड समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय होणार नेक्स्ट बघा, हा एक्स स्क्वेअर, याच्यामध्ये आपल्याला कॉमन टर्म काढायची आहे. याच्यामधून काय कॉमन टर्म निघणार, एक्स कॉमन काढते मी. याच्यामधून एक्स कॉमन जर निघाला तर एक्स मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर होणार. आणि इथे एक्स कॉमन निघाला तर इथला रिमेनिंग काय राहिला, ओनली 5 -5, नॉट ओनली 5. आता इथे मधात कुठला कॉमन निघते ते नाही बघणार मी, डायरेक्ट हा जो ब्रॅकेट कॉमन निघालेला आहे तो लिहून घेते. आता चेक करूया इथे काय कॉमन निघेल. आता 15 आहे, 5ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 15 येणार, ऑब्विसली 3 येणार. ठीक आहे, इथे काय होणार मग प्लस, म्हणजेच काय प्लस 3 मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे 3x आणि 3 मल्टिप्लाय बाय -5 मीन्स -15 इज इक्वल टू 0. हे झालं एवढं. काय होणार याचे रूट्स, x -5 आणि हा x प्लस 3 इज इक्वल टू 0, x -5 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 5. सेकंड निघणार x प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू -3 मायनस, म्हणजेच काय रूट्स मायनस व्हॅल्यू निघालेली आहे याची. x इज इक्वल टू बरोबर दिसत नसेल मी पुन्हा लिहिते, x इज इक्वल टू -3 आणि x इज इक्वल टू 5. हे काय निघालेले आहे, त्याचे रूट्स निघालेले, हे आहे त्याचे रूट्स. तर बघा आता इथे रूट आपल्याला काय म्हटलं होतं, इथे काढायचं काय सांगितलं होतं, लेंथ काढायची होती. पण इथे लेंथ जर काढायची म्हटलं तर निगेटिव्ह व्हॅल्यू येणार नाही. बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह, वी कॅन नॉट टेक निगेटिव्ह व्हॅल्यू इन एज, लेंथ, ब्रीथ. ओके, तर मग आता आपण इथे कुठली व्हॅल्यू घेणार, ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार, x इज इक्वल टू 5. नेक्स्ट बघा, मग नेक्स्टमध्ये काय, बट लेंथ वी कॅन नॉट टेक निगेटिव्ह, म्हणजेच काय आपण x इज इक्वल टू -3 न घेता आपण काय घेणार, x इज इक्वल टू 5 व्हॅल्यू घेणार. नेक्स्ट काय घेणार मग, लेंथ इज इक्वल टू, आपण लेंथ घेतली होती, लेंथ काय घेतली होती आपण, x प्लस